इचलकरंजी महापालिकेतील 2 वेगवेगळ्या विभागांमध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीला आलेत। बचत गट कर्ज वाटपात आर्थिक लाच घेतल्याचा आरोप शहर अभियान कक्षातील कर्मचाऱ्यांवर तर बांधकाम विभागातील शिकाऊ उमेदवारानं अंदाजपत्रकासाठी पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। दोघांनाही महापालिकेनं तत्काळ पदमुक्त केलंय। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महिलांच्या बचत गटांना मिळणाऱ्या बीज भांडवल कर्ज वाटपात गंभीर गैरप्रकार उघड झालाय। शहर अभियान व्यवस्थापन कक्षातील रमजान नदाफ यांनी ऑनलाईन प्रक्रियेसाठी महिलांकडून रोखीनं रक्कम स्वीकारल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय। या प्रकरणी तहसीलदार नजीर यांच्या तक्रारीवरून आणि प्रगती संस्था यांच्या पत्राच्या आधारे उपायुक्त मीना कदम यांनी चौकशी करून अहवाल आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे सादर केलाय। त्यानंतर आयुक्तांनी नदाफ यांना 6 ऑगस्टपासून तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेत। दुसरीकडे महापालिकेच्या बांधकाम विभागात शिकाऊ उमेदवार म्हणून कार्यरत अब्दुल मुक्षित हिप्परगे यानं शौचालय बांधकामाच्या अंदाजपत्रकासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार मक्तेदार सुशांत कोटगी यांनी केली होती। या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त शिंदे यांनीही हिप्परगेला तत्काळ पदावरून हटवण्याचे आदेश निर्गमित केलेत।